बऱ्याच ठिकाणी पुण्यातल्या शाहिरांकडे गेलो होतो की मार्गदर्शन करा, पण पुण्यातल्या काही शाहिरांनी दाद दिली नाही. त्यामुळे मी पोवाडा लिहिला ऐकून, जे काही उपलब्ध इंटरनेटवर साहित्य आंतरजालावर जे काही उपलब्ध आहे त्याच्या माध्यमातून ते ऐकून लिहिला मी. पोवाडा आणि गाणे याच्यामधला फरक काय? मुळात गायक हा गळ्यातून गातो बरं, आणि शाहीर हा पोटतिडकीनं गातो, पोटातून गातो. बरं. काही नातेवाईकांनी हा काय खेळ लावलाय असं सुरुवातीला सांगितलं होतं. म्हणजे लोकांनी चिडवलं पण होतं त्यावेळेला बरेच, की हे काय फुकटचे धंदे करतोय तू, किंवा यातून तुला असं काय मिळणार आहे आणि तू वेळ वाया घालवतोयस हा. हिंदवी स्वराज निर्माता, नमन शिवनाथा, कीर्तीच्या गाथा घुमे सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात, तुझ्या शौर्याचा अंश रक्तात घेऊन जन्मलो महाराष्ट्रात. जी जी जी. आमच्या या शिवरायांना जिजामातेनं कुठल्या प्रकारचे संस्कार दिले हा थोडा कल्पनाविलास केलेला आहे. जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बग कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिव बग कथानी कीर्तन. जिजाबाईच्या शेजारी बैसून ऐकतो बाळ शिव बग कथानी कीर्तन. नमस्कार, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदावले परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आज आपल्याकडे शाहीर श्रीकांत शिर्के सर आलेले आहेत, ज्यांनी आजपर्यंत 150पेक्षा जास्त प्रयोग केलेले आहेत. नाटक, त्याचबरोबर कविता आणि खूप साऱ्या गोष्टी ते त्यांच्या जीवनामध्ये करतात. लोककला जिवंत ठेवणं, ते वाढवणं, त्याच्याबद्दलची योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं या उद्देशाने त्यांना आज प्रेरित करून आपल्या पॉडकास्टवरती घेऊन आलेले आहेत, किंवा ती प्रेरणा त्यांना या पॉडकास्टवरती घेऊन आलेली आहे. आज आपण त्यांच्याकडून पोवाडा या विषयावरती खूप चांगली माहिती, सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जर कोणाला कला म्हणून या व्यवसायामध्ये प्रोफेशन म्हणून निवड करायची असेल तर काय चॅलेंजेस आहेत, काही त्याचे प्रोज आहेत, कॉन्स आहेत, याच्याबद्दलही आपण आजच्या पॉडकास्टमध्ये माहिती घेणार आहोत. रिअल हिरो तोच असतो जो अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची वाट स्वतः निर्माण करतो, इतरांना दाखवतो. आज खूप सारे लोक करिअर म्हणून कला क्षेत्राकडे येऊ इच्छितात आणि त्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम श्रीकांत सर करतायत किंवा इथून पुढे करत राहतील. कला हे प्रोफेशन पण आहे आणि एक अध्यात्म आहे, असा एक वेगळा विचार करणारा कलाकार आज आपल्या मंचावरती आहे. सो हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. तुम्हाला नक्कीच कलाकार काय असतो, कला काय असते, त्याची अध्यात्माची कशी सांगड आहे, या बऱ्याचशा गोष्टी आजच्या पॉडकास्टमध्ये कळणार आहेत. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाचं बटन दाबा. पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. हा मनोरंजनही करेल आणि तुम्हाला खूप सारं ज्ञान भारतीय कला क्षेत्राचं देऊन जाईल. तर स्वागत करूयात श्रीकांत सरांचं. श्रीकांत सर, तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं मनापासून स्वागत विजेता कॉर्नर या पॉडकास्टमध्ये. खूप खूप धन्यवाद सर. कलेकडे वळण्या अगोदर, पोवाड्याकडे वळण्या अगोदर तुमचं जरा बालपण, तुम्ही काय शिक्षण घेतलं किंवा काय प्रोफेशनली आजच्या तारखेला करताय आणि मग कसे तुम्ही या कलेकडे वळालात, हा प्रवास इन शॉर्टमध्ये आमच्या प्रेक्षकांना सांगा. तसं बघायला गेलं तर मी मूळचा शिक्षक आहे. माझं MA BEd हे शिक्षण झालेलं आहे आणि इंग्रजीचा शिक्षक म्हणून साधारण 13-14 वर्षांपासून शैक्षणिक क्षेत्रात आहे. स्टँडर्ड 1 पासून ते स्टँडर्ड 12 पर्यंत, 1ली ते 12वी पर्यंत शिकवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. प्रत्येक इयत्तेला मी शिकवलेलं आहे. शाळेच्याच एका आपण असं म्हणूयात उपक्रमांमध्ये मुलांना शिवाजी महाराजांचा इतिहास हा वेगळ्या पद्धतीने कळावा, त्याच्यासाठी शाहिरी ही लोप पावत चाललेली कला आपण उभी करावी त्यांच्यासमोर, ह्याच्या शोधातून मी याच्यात पडलो असं मी म्हणेन. म्हणजे हे ठरवून न झालेली गोष्ट आहे, ही गोष्ट काही ठरलेली नव्हती. म्हणजे निसर्गाने तुमच्या आयुष्यामध्ये शायरी आणली. हो, असंच म्हणूयात आपण. निसर्गाने किस्सा पण सांगितलं की काहीतरी शाळेला शाहीर तुम्ही शोधत होता आणि ते काहीतरी बजेटमध्ये नव्हतं, असं काहीतरी झालं होतं. हो, शाळेतल्या एका उपक्रमांमध्ये रात्रीचा नाईट स्टे असायचा आणि त्यावेळेला एक 2 तासाचा कार्यक्रम म्हणून आपण एक शाहीर आणूयात का. 2 तास मुलं नाही बसणार, पण एक अर्धा तास, पाऊण तास बसतील. तर मग शाहिरी आपण सांगू, महाराजांचा इतिहास सांगू, असं एक आमच्याकडे
असं त्यांनी सुचवलं. तर आम्ही असं शोध घेतला तर ते जरा खूप बिग बजेट होतं. अर्थात माणसांना, सोबतच्या माणसांना द्यावे लागतात. तर ते वर्कआउट झालं नाही, त्या गोष्टी नाही हे झाल्या. तर माझं लिखाणाचं काम सुरू आहे 15 वर्षापासून. म्हणजे मी एक कवी आहे, गझल लेखन या ह्याच्यामध्ये. तर त्या लिखाणाच्या माध्यमातून आमच्या शाळेतल्या प्रिन्सिपल होत्या, ते मला म्हणाल्या की श्रीकांत सर, तुम्ही लिहिता तर तुम्ही लिहा जरा अभ्यास करून, आणि आपल्या म्युझिक टीचरच्या माध्यमातून तुम्ही काय करा, तुम्ही हा सेट करा आणि मग तुम्ही करा, हे एवढं तुम्ही करू शकाल का? तर मी म्हणलं ठीक आहे, हा प्रयोग करून बघूयात. मलाही थोडं काहीतरी वेगळं करायची संधी मिळाली आणि मग शाळेचा भाग म्हणून ते सुरू झालं. तर त्यावेळेला मी बऱ्याच ठिकाणी पुण्यातल्या शाहिरांकडे गेलो होतो की मार्गदर्शन करा, पण पुण्यातल्या काही शाहिरांनी दाद दिली नाही. त्यामुळे मी पोवाडा लिहिला ऐकून, जे काही उपलब्ध इंटरनेटवर साहित्य आहे, आंतरजालावर जे काही उपलब्ध आहे त्याच्या माध्यमातून ते ऐकून लिहिला मी. आणि तानाजीचा पोवाडा होता तो, आणि तो पहिला पोवाडा लिहिल्यानंतर आता तो गायचा कसा. तर मग आता गाण्यासाठी कोणाची तरी मदत घ्यावी, तर ते मला पुण्यातल्या शाहिरांनी काही दिलं नाही एवढं म्हणावं तसं. तर मी सांगलीचे जे आता माझे सध्याचे गुरु आहेत, सांगलीचे सुप्रसिद्ध शाहीर, TV कलाकार, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे आहेत, शाहीर सम्राट डॉक्टर देवानंद माळी यांना मी फोन केला नंबर मिळवून. आणि मग त्यांना मी म्हटलं की असं असं आहे. तर ते म्हणे ठीक आहे, तुम्ही जे काय लिहिलंय ते मला पाठवा, मी बघतो. म्हणजे त्यांनी माझ्या लिखाणामध्ये रस दाखवला आणि त्याच्यामध्ये काही ज्या काही चुका होत्या त्यांनी सांगितल्या. ते म्हणे आता मग कसं गाणं कसं करणार. तर मी म्हटलं आता कसं तरी करतो तुमचं बघून म्हणलं, तुमचं यूट्यूबवर बरेच आहेत व्हिडिओ, त्यामुळे ते बघून करतो म्हटलं. तर मग तो कार्यक्रम निभून गेला आणि नंतर मग त्यांच्याशी संपर्कात राहिलो मी साधारण 6-7 महिन्यात. आणि संपर्कात राहिल्यानंतर त्यांनी फोन ठेवताना एकदा मला म्हटले की लिखाणाचा हात आहे बरं का तुमचा, असं म्हणे, ते लिहित जा म्हणे. ते हे एक वाक्य मी अधोरेखित करून ठेवलं, लिहित जा म्हणे वर. पण त्याच्यानंतर 2 अजून पोवाडे लिहिले जे विषयात हाताळले गेले नव्हते. तर शिवराम हरिराजगुरूंच्या जीवनावरचा एक पोवाडा होता, तो लिहिला होता. आणि एक पुलवामा अटॅक झाला होता त्या दरम्यान, त्यावेळेचा एक पोवाडा. असे 2 पोवाड्याचा अभ्यास करून ज्या काही मला चाली आत्मसात झाल्या होत्या स्वयं अध्ययनाने, त्या चालींवर हे करून मग त्यांच्याशी कायम कॉन्टॅक्टमध्ये राहिलो. आणि नंतर त्यांचा एक लाईव्ह कार्यक्रम मी पुण्यात दगडूशेठ गणपतीचं जे 125 वर्ष होतं, त्यावेळेला त्यांचा तो लाईव्ह कार्यक्रम मी समोर बघितला. आणि त्यांना मी TV वर बघितलं होतं किंवा यूट्यूबवर. आणि त्या कार्यक्रमात ते पोवाड्याची जादू मला कळली. अजूनही काटा येतो अंगात की ते 3-4 मिनिटामध्ये ते पोवाडा सादर करतात. म्हणजे काय करतात, हा जो जाळ लावतात, मी जाळच म्हणतो त्याला, ते त्यांनी दाखवलं. आणि मग मी त्यांना भेटलो पण फोन करून आणि त्यांना म्हणलं मला शिकवा. तर ते अजूनही इतके साधे आहेत, डाऊन टू अर्थ आहेत. त्यामुळे मी काय तुम्हाला शिकवणार, तुम्ही शिक्षक आहे म्हणून जे तुम्हाला येतं ते सांगा मला, हे करा, हे अद्भुत आहे म्हणलं. आणि मग तिथून ते सुरू झालं. त्याच्यानंतर त्याच्यात बऱ्याच गोष्टी असतात, म्हणजे गुरुकुल पद्धतीचं शिक्षण. आता आम्हाला आहे ना सुरुवातीपासून सुरुवात करायला लागेल. पोवाडा आणि गाणे याच्यामधला फरक काय? मुळात गायक हा गळ्यातून गातो, बरं, आणि शाहीर हा पोटतिडकीनं गातो, पोटातून गातो. बरं. सामान्यांचा आवाज, दबलेल्यांचा आवाज, अन्याय, वाईट गोष्टी आणि जाज्वल्य इतिहास, हा समोरच्यामध्ये त्याची ठिणगी पेटवण्याचं काम करणारा म्हणजे शाहीर. मग तो एक प्रत्येक गायक शाहीर होऊ शकत नाही. कारण शाहीर लिहितो, शाहीर रचतो, शाहीर त्याला चाली लावतो, शाहीर ते गातो, ते गात असताना स्वतः वाजवतो. आणि नुसतं सांगत नाही तर तो कथेच्या स्वरूपातून त्याचं अध्यात्माशी, इतिहासाशी सांगड घालून वर्तमानात काय केलं पाहिजे हे सांगतो. म्हणून शाहीर आणि गायक हे पूर्ण 2 वेगळ्या गोष्टी आहेत. गायकाचं तसं होत नाही ना. गायक कोणाचे तरी शब्द गातो, खूप कमी वेळेला तो स्वतःचं गातो. तो भले त्या प्रेरणेने गात असेल, ज्या शब्द ज्या पद्धतीने लिहिले गेलेले आहेत त्या प्रेरणेने गात असेल, पण शाहीर जेव्हा स्वतःचं गातो त्यावेळी तो इतक्या पोततिडकीने गात असतो की त्याचं ध्येय पूर्णपणे वेगळे. पूर्वीच्या काळचे जे शाहीर तुळशीदास, आगीनदास वगैरे होत गेले, हे महाराजांच्या सैन्यातील मावळेच होते. आद्य शाहीर आगीनदास हे गोंधळी समाजातले, आणि त्यांनी तो पहिला अफजल खान वधाचा पोवाडा जिजाऊ माते यांच्या समोर गायला.
आणि मग त्यांना शेरभर सोन्याचं कडं, बसायला घोडा, पायात तोडा, उंची वस्त्र महाराजांनी दिली की हे, आणि मग तिथून त्याला राजाश्रय मिळाला. ती सुरू झाली ती परंपरा. हा प्रकार त्याच्या अगोदरही गायक होतेच ना. मग देवीच्या स्तुतीपासून, शक्तीच्या आराधनेपासून ते शक्ती देणाऱ्या राजाच्या आराधनेपर्यंतचा हा प्रवास, हे सगळं सुरू झालं. आणि मग हा प्रवास सुरू झाला. त्यामुळे आमचे गुरुजी नेहमी म्हणतात की गायक वेगळा आहे, शाहीर वेगळा आहे. गायकासाठी लिरिक्स लिहिले जातात किंवा परिस्थिती अनुरूप किंवा त्या सिच्युएशनवरती तो गातो. बरोबर. शाहीर मात्र म्हणजे वर्तमान, पास्ट, अध्यात्म सगळं एकत्र करून स्वतः लिहितो आणि स्फोट तिडकीनं तो गातो. हे दोन्ही प्रकार वेगवेगळे. बरं. याच्यामध्ये चाली असतात, घराणी असतात, असं पण काही आहे, तर त्याच्याबद्दल थोडासा प्रकाश टाकाल. मलाही याची कल्पना सुरुवातीला नव्हती. म्हणजे आम्ही सुरुवातीला जेव्हा यात पडलो, मी आणि माझं कुटुंब, आम्हाला असं काही वारसा नाहीये, गाण्याचं पण नाहीये, घरात कुणीच नाही. म्हणजे काही लोकांच्या इथं असं असतं की थोडेसे अध्यात्माचा एक त्यांच्याकडे वारसा असतो. म्हणजे कुणीतरी हबप असतं, कुणीतरी प्रवचनकार असतं, असं काहीच नाहीये. आमच्याकडे साधं चाकरमानी पद्धतीचं घर, आमचं सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंतची नोकरी करणार आहे. आणि कलाक्षेत्राशी संबंधित मी फक्त एकटाच. हा काही नसल्यामुळे हे काय आहे हे नेमकं काहीच माहीत नव्हतं. म्हणजे प्रत्येक गोष्ट ही ट्रायल आणि एररच होती. मग त्याच्यामधली ती उत्सुकता वाढत गेली आणि इतकं ते त्यांच्याकडून पण बरंचसं साहित्य मला वाचायला मिळालं. आणि त्याच्यातून असं मला कळलं की ही गोष्ट स्वयंप्रेरणेने येते. म्हणजे तुम्ही त्यांना बघून तर हे करताच. मग आता घराण्याचा तुम्ही उल्लेख केला, गायकीला घराणी आहेत. म्हणजे भेंडीबाजार घराणं असेल, त्याच्यानंतर मेहर घराणं असेल, त्याच्यानंतर असे वेगवेगळ्या प्रकारची घराणी आहेत जी त्या राजाच्या आश्रयात, त्या दरबाराच्या आश्रयानं ती फुलली आणि त्यांचे शिष्य परिवार तयार झाले. तसं शाहिरीच्या बाबतीत पण आहे. घराणं याचा अर्थ म्हणजे तुम्ही फक्त त्या पद्धतीच्या शाहिरीची गायकी सादर करता. तर मग अशी किती घराणी आहेत? तर अशी बरीच आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जेव्हा ब्रिटिश राजवटीच्या आधिपत्याखाली काही संस्थानिक जी काही शाबूत होती, ज्यांना तनखा मिळाल्या जायच्या, त्यांच्या दरबारामध्ये हे भाट लोक, ज्याला हा अतिशय छान संस्कृत शब्द आहे शाहिरासाठीचा. शाहिरा शब्द दुसऱ्या भाषेतून आपल्याकडे आलेला आहे. भाट तो स्वतः रचायचा आणि सगळं असं काव्यबद्ध, वृत्तबद्ध, छंदबद्ध असं तो छान गाऊन सादर करायचा. त्याच प्रकारातला हा भाट आहे. तर तो स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये हे महाराजांचे पोवाडे जे काही किंवा विविध क्रांतिकारकांचे पोवाडे हे त्या राजांच्या दरबारामध्ये दसऱ्याला, गणपतीच्या दरम्यान, नवरात्र उत्सव, जिथे कुठे असे धार्मिक कार्यक्रम व्हायचे त्यावेळेला हे सादर केले जायचे. मग त्यांना त्या राजाकडून काही वर्षासन मिळायचं. तर मग असे वेगवेगळ्या संस्थानिकांच्या याच्यातून ती वेगवेगळी घराणी निर्माण झाली. आता मी ज्या घराण्याची शाहिरी सादर करतो ती आहे क्रांतिशाहीर ग द दीक्षित घराणं. हे शाहिरीतलं खूप नावाजलेलं असं आणि वेगळं असं आहे. वेगळं याच्यासाठी की डफाची जी शैली ती सबंध भारतभरात वापरली जाते. डफ वाजवायची एक पद्धत आहे. ती पद्धतीचं जे काही आपण असं जी काही उत्क्रांती झाली असेल, त्याच्यामध्ये नाविन्य जे आलं असेल, हे सगळं आणण्याचं काम शाहीर दीक्षितांच्या घराण्यातल्या शाहिरांचं खूप आहे. त्यातल्या त्यात आमच्या गुरुजींचे गुरुजी शाहीर सम्राट, शाहीर तिलक, शाहीर विशारद बापूराव विभूते यांनी बरंच डफाचे हात त्याच्यामध्ये आणले. त्यामुळे ही शैली पूर्णपणे वेगळी. याच्या व्यतिरिक्त शाहीर नानिवडेकर यांचं कोल्हापूरमधलं एक घराणं आहे. शाहू महाराजांच्या काळात शाहीर लहरी हैदर हे एक शाहीर होऊन गेले, ज्यांना शीघ्र कवी ही उपाधी दिली होती. म्हणजे दरबारामध्ये उभ्या ते असं उभे असताना वगैरे रचायचे आणि पूर्णपणे यमक आणि छंद आणि वृत्तबद्ध असं त्यांचं काव्य असायचं. ह्यांचं एक गायनाची पद्धत वेगळी आहे. त्याच्यानंतर आपण समजा बुलढाणा वगैरे या भागात गेलो तर स्वातंत्र्य शाहीर गोकुळसिंह राजपूत असतील, गोकुळसिंह क्षत्रिय आणि बाबूसिंह राजपूत हे 2 शाहिरांचं एक असं आपण म्हणूया जोडी होती की ती त्या भागात जेव्हा
हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं जी चळवळ चालली होती त्यावेळेला त्यांनी बरंच लोकांपर्यंत स्वातंत्र्य आणि लोकशाही रुजवण्याचं काम केलं. शाहिराचं मूळ काम हे. त्याच्यानंतर आपण धुळे वगैरे भागात गेलो तर खूप मोठे शाहीर होऊन गेले, शाहीर मुचाटे म्हणून, की शाहीर मुचाट्यांना बघून शाहीर सावळे शाहिरीमध्ये आले. हे त्यांचं एक वेगळी पद्धत. तर अशा वेगवेगळ्या शाहिरांच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आणि याच्यानंतर महाराष्ट्रातला खूप असा नावाजलेला आवाज म्हणजे घराघरात पोवाडा पोचवणारे ते म्हणजे आपले राष्ट्रशिव शाहीर बाबासाहेब देशमुख. ह्यांची एक वेगळी लकब, ह्यांची एक वेगळी लकब. हो, म्हणजे अजूनही शिवजयंतीला फक्त बाबासाहेबांचे पोवाडे घराघरात वाजतात. कारण पोवाडा त्यांनी घरात नेला, जो चौकात व्हायचा तो त्यांनी कॅसेटच्या स्वरूपातून घरात नेला. तर अशा ह्यांच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत, गाण्याच्या पद्धती वेगळ्या आहेत. मुळात काय आमचे गुरुजी नेहमी सांगतात, आहे सगळे गोड पदार्थ, गोडवा तोच आहे, फक्त एक जण बर्फी, एक जण जिलेबी, एक जण हे थोडंसं चालींचे फरक किंवा त्याच्यामध्ये झील घ्यायची एक पद्धत असते, झिलकारी, ज्याला आपण आरोळी हाळी देतो आपण, त्या हाळीच्या पद्धतीमध्ये फरक येतो. आणि तुमच्या स्केलवर खाली होतात, काही जण खालच्या स्केलमध्ये गातात, काही जण वरच्या स्केलमध्ये गातात. हा थोडासा फरक येतो. हो, चालींमधला फरक. मला एक सांगा, एक गायक होण्यासाठी तुम्ही लिरिक्स असणं किंवा स्वतः लिहिणं गरजेचं नाही, पण शायर होण्यासाठी स्वतः लिहिणंच गरजेचं आहे असा नियम, असं कुठे लिखित नियम नाहीये बरं का. म्हणजे असं कुठे कुणी लिहून ठेवलेलं नाहीये. सुरुवातीच्या काळात, उमेदीच्या काळात जेव्हा आम्ही शिकत होतो किंवा मी पण सुरुवातीला गुरुजी जे गातात तेच प्रामुख्याने गायचो. हो, म्हणजे त्यांच्याकडून मागवून घ्यायचो. कारण शेवटी तुम्ही एखाद्या घराण्याशी निगडीत आहात तर तुमच्याकडे परंपरेने आलेले काही गोष्टी आहेत, तर मग ते तुम्ही गाताच ना. शाहीर होण्यासाठी प्रत्येक वेळेला तुम्ही लिहिलंच पाहिजे हा नियम नाहीये. पण जे लिहिले ते तुम्ही सांगड घालताना जी मधली प्रोज येते, त्याला निवेदन म्हणतो आपण, ही मात्र प्रत्येकाची वेगळी असली पाहिजे. कारण ही गोष्ट व्यक्तिसापेक्ष आहे. बरोबर. माझा एखाद्या गीताशी असलेला संबंध ते मी कसं रिलेट करतो, ते माझ्याशी कसं संदर्भात आहे, आणि मी लोकांना सांगताना मी कुठल्या पद्धतीने सांगणार, हे करण्याची पद्धत तुमची वेगळी असेल आणि माझी वेगळी असेल. एखादं पुस्तक जेव्हा वाचतो आणि त्याचा आपण सारांश लिहिला तर तुमचा सारांश वेगळा येणार, माझा सारांश वेगळा येणार. तसं त्या गीताच्या बाबतीत आहे. पण शाहिरीच्या व्याख्येमध्ये शाहीर याच लोकांना म्हणलेले की जे स्वतः लिहितात, रचतात, गातात सुद्धा आणि समजावून सुद्धा सांगतात. पण असा काय हार्ड अँड फास्ट नियम नाही आहे. गाणारा पण शाहीरच आहे, फक्त मग त्याने या गोष्टींचा, सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून कराव्यात असं मला वाटतं. स्वतःच काहीतरी योगदान असलंच पाहिजे प्रत्येक वेळेला, त्याच्याशिवाय नाही होऊ शकत. तुम्ही नुसतं कॉपी करून नाही होऊ शकत. समजा मी गायक आहे तर कोणीतरी गायलेलं गाणं ऍज इट इज गायलं तर लोक कौतुक करतात. तर तुम्हाला तुमचा लहेजा लकब तिथे दिली पाहिजे. बरोबर, अगदी बरोबर. विदाउट दॅट तो शायर नाही होऊ शकत. बरं, ही जी लोककला आहे, आता याला तुम्ही सांगितलं की शिवाजी महाराजांच्या अगोदर देवीचं कौतुक करायचंय किंवा काही स्टोरी असतील अध्यात्मातल्या त्या सांगण्यासाठी वापर होत होता. पहिल्यांदा तुम्ही म्हटलात की अफजल खानाच्या वधाचा जो स्टोरी होती ती कोणीतरी प्रेझेंट केली जिजामातांकडे, आणि तेव्हापासून राजाश्रयाला मिळाला. मग हा जो राजाश्रय होता किंवा पुढे मग लोकाश्रय या कलेला आहे का आता सध्या, किंवा काय काही चॅलेंजेस आहेत? समजा एखादा शाहीर जर झाला किंवा व्हायचं म्हटला तर काय चॅलेंजेस फेस करता तुम्ही आता सध्या? आता या क्षेत्राकडे लोक कसं वळतात याच्यावरून बऱ्याच गोष्टी ठरतात. म्हणजे आता माझं वळायचं कारण म्हणजे मी राष्ट्रभक्त आहे. आम्ही अशा वातावरणात वाढलो की स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आहे की येत्या 50 वर्षात मातृभूमी हे तुमच्या सर्वांचं दैवत बनलं पाहिजे, बाकीची दैवत तुम्ही बाजूला ठेवली पाहिजेत. देशासाठीची प्रत्येक गोष्ट तुम्ही करत असाल आणि देशाला, मातृभूमीला तुम्ही जर देव मानत असाल तर मग तुम्ही तुमच्या देशासाठी काहीतरी करू शकाल. शाहिरीचा मूळ आवाज इकडं आहे. शाहिरीची उत्पत्तीच जर या कारणासाठी झाली असेल की जेव्हा चैतन्य मरतं, जेव्हा लोकांमधली स्फूर्ती संपते, त्यावेळेला ती ठिणगी लावण्याचं काम ह्या शाहिरांनी केलेलं आहे. आता आमच्या घराण्याच्या बाबतीतची एक छोटीशी गोष्ट सांगायची अशी झाली तर
शाहीर गद दीक्षित जे मूळ पुरुष आहेत आमच्या शाहिरीतले, त्यांना त्यांच्या सांगलीच्या लोकांनी, ते गाव होतं सुरुवातीला, तर ते सातारा प्रांतामध्येच यायचं ते इंग्रजांच्या काळात. त्यावेळेला भगतसिंग यांना फाशी झाली होती आणि महाराष्ट्र पेटला होता. आणि 1925-28च्या दरम्यान जेव्हा गांधीजी तिकडे याला येऊन गेले सांगली गावामध्ये, त्यावेळेला हे गद दीक्षित हे सुद्धा शिक्षक होते. मॅट्रिक्युलेशन झाल्यानंतर एका शाळेमध्ये शिकवायचे, कीर्तनकार होते. तर त्यांना असं कुणीतरी ते कीर्तनातून सांगितलं की तुझा आवाज खडा आहे, तर तुम्ही काय करा, तुम्ही शाहीर व्हा. बरं, तर ते शिकणार कोणाकडे? तर असं सांगितलं जातं. म्हणजे मी जेव्हा त्यांच्याबद्दलचं वाचत होतं त्यावेळेला त्यांनी 12 दिवसांचं तप केलं दत्त महाराजांचं आणि त्यांना ती शाहिरीचं ज्ञान मिळालं असेल तिथून, आणि तिथून ही परंपरा सुरू झाली. त्यांची परंपरा इतकी ती गाजली की इतक्या कमी आयुष्य त्यांना लाभलं. 39 वर्षाचं, 49 वर्षाचं, जे काही त्यांना 40-45, त्याच्यामधली उमेदीची 15 वर्ष, या कालावधीमध्ये त्यांनी संपूर्ण आजूबाजूचे जे काही संस्थानिक होते या ठिकाणी त्यांनी शाहिरी सादर केली. आणि काही ठिकाणी असं व्हायचं की एखाद्या चौकामध्ये लोकांना इतिहास सांगताना झाशीच्या राणीचा पोवाडा ते गायचे आणि पोलिसांची गाडी येऊन उभं राहायचे. पोवाडा झाला की त्यांना गाडीत बसून चौकीला नेलं जायचं, जेल व्हायचं. असं 5-6 वेळा, बऱ्याच वेळा झालं. आणि मग लोकच सोडवून आणायचे त्यांना. पुन्हा आले की तेच पुन्हा कार्यक्रम, पुन्हा तसंच. म्हणजे हा प्रकार इतका सातत्याने झाला की लोकांना कळलं की या माणसाचं कामच हे की हा देशासाठी किती झटतोय. त्यावेळेला त्या लोकांनी त्यांचा सत्कार केला आणि क्रांती शाहीर उपाधी दिली. म्हणजे या घराण्याची उत्पत्ती जर या कारणासाठी झालेली आहे. त्यांनीच एका त्यांच्या रचनेमध्ये लिहिले की अज्ञान दीनबंधूंना यावी कल्पना देशाची जाणा, याच हेतूमुळे घेतला शाहिरी बाणा. हे त्यांच्या एका कवनातील, नमनातील ओळी आहेत की त्यांनी सार सांगितलं ह्याच्यामध्ये की आपल्या लोकांना ज्या गोष्टी माहीत नाही देशाबद्दलच्या त्या सांगण्याचं काम, याच्यासाठी हा शाहिरीचा बाणा मी घेतलेला आहे. तर मग इथून सगळी सुरुवात आहे. आणि मग आता माझा उद्देश हा पूर्णपणे शाळेमध्ये शिवाजी महाराजांचा इतिहास पोचावा हा होता. आणि आज तागा येते आहे. आता ही गुरुजींची कृपा असेल आणि आईवडिलांची पुण्याई, मी अजूनही खूप शिकतो. माझं नख विजला असेल फार तर फार या ज्ञानामध्ये, नखाचा अर्धा भाग म्हणेन मी, अजून हे नाहीये. हा अजून हो. आमचे गुरुजी स्वतः इंटरनॅशनली अक्लेम्ड शाहीर आहेत. दुबई वगैरे या ठिकाणी त्यांनी एक्सपोमध्ये शाहिरीचं सादरीकरण केले. त्यांच्या गुरुजींनी जपानमध्ये पोवाडा सादर केला होता 1960च्या 70च्या दशकामध्ये. आणि या परंपरेतला मी एक छोटासा त्यांचा एक शिष्य आहे त्यांच्या परंपरेतला. तर माझं नख भिजले, त्यामुळं मला पण असं फारसं ज्ञान नाही आहे त्यातलं. पण जे काही उणपोरं आहे ते लोकांपर्यंत सांगण्याचं काम मी नक्कीच करत असतो. मुलांपर्यंत ही गोष्ट पोहोचणं हे फार महत्त्वाचं आहे. पण आता हल्ली काय झालंय, आमच्याच गुरुजींच्या पुण्याईमुळे त्याला एक ग्लॅमर आलेलं आहे. आणि या ग्लॅमरकडे बघून खूप जण येतात. ह्या ग्लॅमरचा परिणाम आमच्यावर पण कधी कधी होतो. पण या गोष्टीमध्ये न अडकता आपण मूळ काय आहे हे आपणच शोधून घेतलं पाहिजे. मध्ये एका आमच्या असाच बोलण्यामध्ये गुरुजींनी सांगितलं होतं की लोकांना पोवाडा सांगताना तुम्ही स्वतःचा पोवाडा काय आहे ते पहिला बघितलं पाहिजे. हे एक वाक्य फार महत्वाचं होतं. म्हणजे मला अंतर्मुख आणि कदाचित त्या कलेला वेगळं हे होतं. शेवटी तुमचा उद्देश काय आहे या कलाक्षेत्राशी, या कलाक्षेत्रात येण्याचा तुमचा हेतू काय आहे हे आपण जाणलं पाहिजे. आणि मी जाण्याचा प्रयत्न करतोय अजूनही त्या शोधात आहे. ही एक स्वतःला शोधण्याची कला आहे असं म्हणेन मी. हा, तर तुम्ही अध्यात्माशी पण कनेक्ट करता ही गोष्ट. शाहिरीच्या अंगाने जर तुम्ही विचार केला तर सुरुवातीची शाहिरी ही वीर रसपूर्ण शाहिरी होती. अफजल खान वधाचा जेव्हा पोवाडा लिहिला आगिनदासांनी, आगिनदास, अज्ञानदास या नावाने इतिहासात त्यांचं नाव प्रचलित आहे. म्हणजे असा माणूस होऊन गेला हे नक्की आहे. त्याच्यानंतर शाहीर तुळशीदास एक होऊन गेले, त्याच कंटेम्पररी होते, त्याच कालावधीमध्ये असणारे. याच्यानंतर थोडंसं वीररसापासून ते शृंगारिकपर्यंत आली शाहिरी. पेशवाईच्या काळामध्ये शृंगारिक पद्धतीकडे आले. मग थोडं शृंगाराच्या हे झाले. त्यानंतर पुन्हा स्वातंत्र्यपूर्व काळात जेव्हा आपण पारतंत्र्यात होतो
अन्याय वाढला, त्यावेळेला पुन्हा शाहिरीला झळाळी मिळाली. मग हे जे रचणारे लावण्या रचणारे होते हेच पुन्हा पुन्हा पोवाडे रचू लागले, पेटवू लागले लोकांना. मग त्याच्यामध्ये हे गद दीक्षित वगैरे शाहीर होते, नानिवडेकर असतील, शाहीर मुचाटे असतील, हे लोक त्याच्यामध्ये पडले. त्यानंतर पुन्हा संयुक्त महाराष्ट्र आला. म्हणजे अशा विविध फेजेस आपण म्हणूया, त्यावेळेला शाहीर उभाच राहिला, प्रत्येक वेळेला उभा राहिला. मग ह्याच्यातून बऱ्याच गोष्टी झाल्या. मूळ जर बघायला गेलं तर गोंधळी समाजाची जी काय आहे, कारण गोंधळाशी खूप कनेक्टेड आहे शाहिरी, कारण आद्य शाहीरच गोंधळी आहे. शाहीर अगिनदास हे गोंधळी समाजातले होते, सुरुवात त्यांच्यापासून आहे. आणि अगोदरच्या काळात असं की महाराजांच्या सैन्यामध्ये जेव्हा हे लोक लढाईला निघायचे त्यावेळेला झुंज सुरू आहे कुठेतरी, आणि हे असे एक शाहिरांचं आपल्याला नाव माहिती अशा अगणित असू शकतील. तर हे लोक तिथं ती हलगी वाजतीये, जे आता आपण सर्रास बघतो लग्नांमध्ये वाजवतात, ती रणवाद्य आहेत किंवा ते संबळ आहे, रणवाद्य आहेत, ही वाजतीये आणि ती माणसाशी अर्धमेली होऊन पडतायत. ते वाजायला लागल्यानंतर ते स्फुरण चढतंय आणि नुसतं वाजवतच नाही तर त्यांना म्हणतोय की तुम्ही काय केलं पाहिजे. म्हणजे ते मेलेल्या माणसाला अवसान देते. ते शाहीर सम्राट बापूराव विभुते म्हणतात की शाहिरा गा असं गाण, शाहिरा गाणं गा छान, मुडद्याला यावं अवसान. म्हणजे मेलेला माणूस उठून उभा राहावा असं ते गाणं पाहिजे. तर मग हा एक बाद झाला. शृंगारिक लावण्यांचा एक बाद झाला, तो एक शाहीर, त्यालाही शाहीरच म्हटलं जातं. त्याच्यानंतर आणखी एक मूळ जे खूप अध्यात्माशी कनेक्टेड आहे, जोडलेले आहे, ते म्हणजे भेदिक शाहिरी. हा भाग तुम्हाला सातारा, सांगली, इथे नगरच्या काही भागामध्ये हा तुम्हाला बघायला मिळू शकतो. तर त्याच्यामध्ये शिव आणि शक्ती यांचा जो सवाल जवाब येतो, सवाल जवाब हा लावणीमध्ये पण तुम्ही ऐकला असेल. हा, त्याचं मूळ खरं तर इकडे अध्यात्माशी आहे. शिव मोठा का शक्ती मोठा यांचा जो संवाद आहे, तर त्यांचा अखंड गाण्यातून असा संवाद होतो. अखंड गाण्यातून काही कोडी टाकली जातात, अखंड गाण्यातूनच ती कोडी तिथल्या तिथे सोडवली जातात आणि मग ते लोकांशी ते हे केली पाहिजे. ह्याला जोड लावणं म्हणतात. मग तुरेवाले शाहीर आणि कलगीवाले शाहीर असे दोन गट आहेत आणि मग त्यांचा तो संवाद म्हणजे कलगी तुरा असं आपण म्हटलं त्याला. आणि हा झाला भेदिक शाहिरीचा प्रकार. त्याच्यानंतर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा मांडणारा, यांचा संघर्ष मांडणारा आणि यांच्या विचारांनी प्रेरित होऊन लोकांपर्यंत समता, बंधुता आणि समभाव पेरण्याचं काम करणारा आणखी एक प्रकार निर्माण झाला, तो म्हणजे भीमशाहिरी. आहे सगळं तेच, फक्त इथला जो गाभा आहे हा बाबासाहेबांच्या विचारांशी खूप मिळता जुळता आहे. म्हणजे ते विचार सांगण्याचा काम केलं जातं. हा असा वेगवेगळा तुम्ही भाग बघाल. म्हणजे तुम्हाला खूप वेगळा प्रकार. आतापर्यंत आम्ही ऐकले लोककला शायरी, पण तुम्ही जो काही उलगडून हे सगळं सांगताय ते खरंच फार ज्ञानवर्धक आहे. सो हा जो प्रवास आहे किंवा ही शायरी आहे कुठं पोचावी असं तुम्हाला तुमच्या जे काही गुरुबंधू आहेत किंवा गुरु आहेत त्यांना काय वाटतं, म्हणजे भविष्य काय बघतं शायरीचं? शाहिरीचं भविष्य असं बघायचं झालं तर हल्ली त्याला ग्लॅमर आहे म्हणून खूप जण वळत असतील, पण तरीही तसं बघायला गेलं तर गाण्याकडेच आता सध्या खूप लक्ष दिलं जातं. ते न करता थोडासा अभ्यास करून ह्याचं संवर्धन, कारण ही महाराष्ट्राच्या मातीतील अस्सल एक कला आहे की एवढा छान राजाश्रय आहे, त्यानंतर लोकाश्रय आहे, आपल्याला इतका मोठा भला मोठा इतिहास आहे, भलं मोठं साहित्य आहे. म्हणजे नुसतं शाहिरीच्या एका पोवाड्यावर पण तुम्ही खूप छान प्रबंध लिहू शकता, इतकं साहित्य उपलब्ध आहे, इतका तो गाभा उपलब्ध आहे. तर याचा अभ्यास व्हावा या हेतूनं शाहिरी आत्ता बघितली पाहिजे. आणि खूपशे लोक असं करतात की एक आयुष्य एक ध्येय असं घेऊन चालतात, तसं शाहिरीकडे पण बघावं. ही कला ही येणाऱ्या पिढीपर्यंत देताना शिवाजी महाराजांचा इतिहास, आपला स्वातंत्र्य सैनिकांचा, क्रांतिकारकांचा, समाजसुधारकांचा जो काही इतिहास आहे तो या पद्धतीतून आणि या सगळ्या याच्यातून कुठलीही भेसळ न होऊ देता, म्हणजे पारंपरिक पाश्चात्य गोष्टींची भेसळ होऊ न देता तो लोकांपर्यंत कसा पोहोचवता येईल असाच्या असा ह्याच्यावरती पहिला भार दिला पाहिजे. आणि सगळ्यात अगोदर
तुम्ही याचा अभ्यास केला पाहिजे. बरं, अभ्यासासाठी तुम्हाला गुरुच्या सानिध्यात राहावं लागतं, गुरुच्या चरणाशी लीन व्हावं लागतं, ह्या गुरुला पूर्णपणे समर्पण केलं पाहिजे. आणि या गोष्टी निरंतर शिकण्याच्या आहेत. ह्या 2 वर्षात कोणी जसं आपण ग्रॅज्युएशन घेऊन इंग्लिशची डिग्री घेऊन लगेच आपण शिकवायला जातो असं होत नाही. तरी पण आपलं त्याच्यातला अभ्यास सुरूच असतो, प्रत्येक वेळेला ज्ञान वाढत असतं. तर मग हल्ली रीलच्या माध्यमातून 30 सेकंदाच्या ह्याच्यामधून पोवाडा सांगितला जातो. पोवाडा मुळात 2 तासाचा आहे. मुळात 2 तास कसं लोकांना एक पोवाडा, एक विषय 2 तास तुम्ही मांडू शकता. आत्ताच्या कार्यक्रमामध्ये आम्ही फक्त अर्धा पाऊण तास करतो पोवाडा, आणि नंतर बाकीचा मग शाहिरी गण, मुजरा, शिवगीतं, शाहिरी फटका ह्या सगळ्या गोष्टी सांगतो. हा शाहिरी कार्यक्रमाचा एक भाग झाला. पण 2 तासाचा कार्यक्रम समजा तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये अगोदर तर 2 तास पोवाडा व्हायचा, आता 2 मिनिटाची पण नाही, 30 सेकंदाची रील होते आणि त्याला तुम्ही शाहिरी म्हणता. असेल तर काळा बदलत्या स्वरूपात सगळं फास्ट हे आहे, शॉर्ट आहे, पण ह्याच्या पलीकडे पण बऱ्याच गोष्टी आहेत. तर ते पहिला ज्ञान आत्मसात करायचा प्रयत्न करूयात. याच्यामध्ये कुणीही परिपूर्ण नाही. आमचे गुरुजी अजूनही कुठल्याही कार्यक्रमात गेले तरी ते निरंतर साधना, निरंतर साधना आहे. मी तुम्हाला मगाशी म्हटलं ना, हा स्वतःचा शोध आहे, हा स्वतःचा शोध आहे. आता एखादा माणूस एखादी गोष्ट का करतो ह्याला म्हणजे कधी कधी नाही सांगू शकत, त्यातला हा प्रकार आहे. त्यामुळे मला जरी असं गेल्या अगदीच म्हणजे फार नाही, एक आमचेच गुरुबंधू आमच्या सोबत होते गेल्या दिवाळीमध्ये, आणि आमच्या जवळच्या एका सोसायटीमध्ये त्यांनी शिवाजी महाराजांचा सागरी किल्ला केला आणि तिकडे त्यांना कार्यक्रम करायचा. कार्यक्रम म्हणजे थोडं या जरा लोकांना काहीतरी छान सांगा येतो. तर मी म्हणलं येतो, मग ते जरा ढोलकेवादक बघा. तर अगदी बेसिक अमाऊंट घेतली होती. बेसिक म्हणजे मी तुम्हाला सांगेन ऑफ स्क्रीन की ती अमाऊंट किती होती, तुम्ही हसाल माझ्यावर. आणि मग ते घेऊन मी 4-5 जण तिकडे घेऊन गेलो आणि मी बरोबर 17 ते 18 मिनिट पोवाडा केला. आणि त्या पोवाड्यामध्ये लोकांनी घेरून टाकला अक्षर. काही त्यांनी म्हणजे त्यांच्याकडे माईक नव्हते, काही नव्हतं. तेवढ्या 17 मिनिटामध्ये मी त्यांना शिवाजी महाराजांचा इतिहास, मला जे काही माहिती आहे ते मी त्यांना गाऊन सांगितलं. त्यांनी ते छोटंसं पाकिट दिलं आणि ते पाकिट उघडून मी सगळं वाटून टाकलं माझ्या दोन्ही कलाकारांना. ह्यांना एवढे दिले, ह्यांना दिले, हे रिक्षाचे झाले. आणि जायच्या वेळेला तो माझा गुरुबंधू मला म्हणे, दादा किती? हा दिले की झाले. आणि तुम्हाला? म्हणलं माझ्यासाठी थोडी करते, म्हणले ते लोकांसाठी केलं. तुम्ही वेडे का म्हणे? तो माणूस मला म्हणे, तो गुरुबंधू मला म्हणे, अहो तुम्ही एवढे सांगितलेच पाहिजे त्यांना, तुम्ही काय सादर करता तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं ठीक आहे, म्हणलं आता काय प्रत्येक वेळेला असं होऊच शकत नाही ना. माझा उद्देश हा आहे, मला इथं एखादा माणूस आला आणि मला म्हणला की हे ऐकल्यामुळं माझं जीवन बदललं, हे ऐकल्यामुळं मला ही कला शिकावीशी वाटली, म्हणलं हीच आपण बिदागी समजू आपली. म्हणलं तर तो माणूस मला म्हणे, तुम्ही हे चुकीचं करता, इथून पुढे तुमचा फोन मला द्या, मी बोलत जाईन त्यांच्याशी, तुम्ही ही एवढी घेतलीच पाहिजे हो, तुम्ही असं नाही केलं पाहिजे. सांगण्याचा उद्देश असा की कधी कधी परिस्थितीमुळं एखाद्या माणसाला देणं जमत नाही, पण अशा वेळेलाही मी काय करतो, माझ्याकडे मी एकटा उपलब्ध आहे, मी आलो तर चालेल का, मी येतो आणि तुम्हाला सांगतो मला जे माहिती येते. मी एवढी अपेक्षा घेऊन जातो. अजूनही मी कित्येकदा नारळ आणि शॉलवर केलेला आहे. त्या प्रसंगानंतर तो म्हणजे मी एक ठराविक घेऊ लागलो, म्हणजे अगदी अवाजवी पण नाही आणि अगदी त्यातून घ्यायचं पण नाही, असं बॅलन्स्ड केला. याचं कारण पण तुम्हाला सांगतं की मध्ये सरकारचे बरेच असे धोरणं असतात, उपक्रम असतात, ज्याच्यामध्ये त्यांना ह्या कलेच्या माध्यमातून लोकांना संदेश द्यायचा असतो आणि लोक खूप भरभरून देतात. म्हणजे माझा एक अनुभव तुम्हाला इथं सांगायला मग फार आवडेल. त्या माणसाचं नाव घेता आलं असतं ना, तर मला खूप बरं वाटलं असतं, पण त्याने मला सांगितलं नाही घ्यायचं म्हणून. आम्ही एक कार्यक्रम करायला गेलो होतो, खूप जेमतेम होता, म्हणजे लोकांचे दिले, माझ्या साथीदारांचे, आणि माझं जायचं, माझं पत्नीचं जायचं यायचं रिक्षाचं असं आम्हाला भाडं आलं आणि त्यातून काही निघालं नाही. आज एक डफ घ्यायला गेलो ना तर 2000 रुपये जातात, जो आमचा डफ आहे. तर मी तेवढा विचार नाही केला, आम्ही गेलो, तो कार्यक्रम केला. तो कार्यक्रम झाला, त्यांनी ती ठरलेली अमाऊंट दिली. ते झाल्यानंतर त्यांनी पुन्हा 4000 पाठवले. ते म्हणजे अहो मी तोंडात मारून घेतलं, म्हणे तुम्हाला एवढ्या ह्याच्यात कमी ह्याच्यात तुम्ही आले आणि तुम्ही एवढं चांगलं सादर केलं, मला लाज वाटली. हे 4000 रुपयाला मी पदरचे देतो, हे माझे 2 मित्र आणि मी भेटलेले, म्हणजे हे त्यांनी वाढवून दिलं. तर मी जिथं अपेक्षा केली नाही ना तिथे लोक देतात, तुम्हाला तुमच्या कामाची व्हॅल्यूज देतात, ते करायची गरजच पडत नाही. हे पण असं पण झालेलं आहे आणि असं एकदा नाही खूपदा झालेलं आहे.
त्यामुळं मी तरी निरपेक्ष भावनेने जातो की बाबा इथून काही मिळालं नाही, ठीक आहे आपल्याला जायचं निघते का, एवढं घेऊयात, आपण जाऊयात. आणि हल्ली पदोपदी पैसे लागतात सगळ्याच गोष्टीला. पण आता मी काही बाबतीत हे झालेलं आहे की मी ही एक बेसिक अमाऊंट मी घेतोच. याचं कारण म्हणजे सरकारी योजनांमध्ये शाहिरांना जेव्हा वापरलं जातं, मी नसेल पण जेव्हा एखाद्या शाहिराला बोलवलं जातो, तो बिचारा हेच काम करतो पूर्ण वर्षभर. आणि पावसाळ्यामध्ये किंवा जेव्हा तो स्लॅक टाईम असतो त्यावेळेला त्याला काम मिळत असेल तर त्याला अगदी अर्ध्यापेक्षा अर्ध्या अमाऊंटमध्ये बोलवलं जातं. आणि मग सरकार जर शाहिरांची अशी दुरावस्था करणार असेल आणि दुसऱ्या हाताने खूप मोठे प्रशिक्षण शिबिरं लावून खूप मोठा पैसा सरकार उभा करत असेल या संवर्धनासाठी या कलेच्या, तर मग हा विरोधाभास जरासा आपण ब्रिज केला पाहिजे. त्यामुळे मग मी एक ठराविक अमाऊंट ठरवली की मी हे एवढं घेणारच, ह्याच्यापेक्षा प्लीज मान, नाही तर मग मी एकटा येतो, मग तुम्ही मला एवढेच द्या, मी एकटा येतो, मग मी साथीदार आणणार नाही. मग तेच लोक म्हणतात नको तुम्ही साथीदार आणा, एवढे करा. हे मात्र मी त्या अगदी गेल्या दिवाळीपासूनचीच गोष्ट आहे, फार दिवस पण नाही, 8 महिने झाले असतील, तेव्हापासून मी हा आग्रह धरतो की मी ही एवढी अमाऊंट घेणारच, तरच मी येतो. कारण मग त्याला तुम्ही म्हटलात तसं की त्याला किंमत उरत नाही. ते मात्र मी प्रकर्षाने करू लागलो. मग त्याच्यातले काही गोष्टी मी स्वतः घडवून आणल्या की एकट्यानेच जायचे, कोणाला न्यायचं नाही, तर आपणच आपल्या ट्रॅकवर कसं हल्ली ते हे कराओके ट्रॅक जसा असतो तसा एक उपलब्ध करून तो आपण स्वतः लावायचा आणि त्याच्यावरती गायचं, असं करून करू लागलो. आमच्या घरातल्यांनी खूप सपोर्ट केला. कारण माझी पत्नी पण शिक्षिका आहे आणि तिलाही कुठलाही वारसा नाही कलेचा. आणि माझ्यामुळं ती पहिल्यांदा स्टेजवर आली, मला साथ करायची म्हणून. आजतागायत ती स्टेजवर असते आणि प्रत्येक गोष्टीमध्ये, म्हणजे माझ्या पोवाड्याच्या लिखाणामध्ये पण तिचा हात आहे, मी असं म्हणेन. कारण पहिला श्रोता तोच ना, की हे असं लिहिलंय, कसं वाटतंय, हे असं मी आता उद्या गाणार आहे. प्रत्येक गीत, एक पोवाडा, एक शब्द, एक यमक, एक प्रास, हे आम्ही दोघांनी मिळून लिहिलेले, असं मी म्हणेन. आणि त्याच्यामुळे तिचा पूर्णपणे ह्याला सपोर्ट होता. सुरुवातीच्या काळामध्ये आपण हे काय करतोय नक्की हे आम्हालाच माहित नव्हतं, पण आता माहिती आहे. जसं ज्या ठिकाणी उतार मिळतोय तिथं वाहत जाणं, असं होतं सुरुवातीला. पण आता मात्र ठरलेलं आहे, कारण ती पण स्वतः लीडला गाते. सुरुवातीला फक्त कोरस द्यायच्या, आता ती सुद्धा लीडला गाते. त्याच्यामुळं ती पण स्वतः गाते, लिहित नाही, पण जे माझं लिहिलेलं आहे किंवा गुरुजींचं जे काही लिखाण आहे ते गायचं ती सादर करते. मला एक थोडं 10 मिनिटाचं रिलॅक्सेशन, कपडे बदलून दुसरा कुठला पार्ट असेल तो सादर करण्यासाठी, त्यावेळेला ती हे करते. तर तिचा ह्यामध्ये पूर्णपणे सपोर्ट आहे. सुरुवातीला आमचे काय घरातले होते, आई वडील तर नाही आहेत मला, पण काही नातेवाईकांनी हा काय खेळ लावलाय असं सुरुवातीला सांगितलं होतं. म्हणजे लोकांनी चिडवलं पण होतं त्यावेळेला बरेच, की हे काय फुकटचे धंदे करतोय तू, किंवा यातून तुला असं काय मिळणार आहे, आणि तू वेळ वाया घालवतोयस हा. कारण मी त्यावेळेला संध्याकाळचे क्लास बंद केले होते. म्हणजे मी काही आर्थिक अडचणी असल्यामुळं सकाळी थोडी नोकरी आणि संध्याकाळच्या तासभराचं काम म्हणून एक ट्युशन्स घ्यायचो. तर मी त्या ट्युशन्स बंद केल्या होत्या या कामाला, हे शिकायचं म्हणून, ह्याला वेळ देता यावा म्हणून. तर सुरुवातीला त्या लोकांनी खूप मला हे केलं आणि नंतर असं झालं की त्यांनी त्यांच्या गावामध्ये दोनदा मला कार्यक्रमाला बोलवलं. ही मोठी अचिव्हमेंट होती माझ्यासाठी, की जे लोक हसत होते नंतर ते टाळ्या वाजवतात. असा काय वाईट अनुभव एखाद्या कार्यक्रमाचा? हो, असा आलेला आहे बराच, अगदी रिसेंट पर्यंत आलेला आहे. लोक चित्र विचित्र असतात. तुम्हाला कार्यक्रमाला बोलवतात आणि कार्यक्रम करून घेतात आणि नंतर फोन उचलत नाही, असे 2-3 अनुभव आहेत. आता तुम्ही म्हणाल की चांगले आणि वाईट या गोष्टी प्रत्येक व्यवसायात आहेत, प्रत्येक फील्डमध्ये आहेत. तसे इथेही एव्हरी पर्सन इज अ लेसन, आपण असं म्हणतोय. प्रत्येक माणूस हा एक धडा आहे आपल्यासाठी, असं घेऊन आम्ही चालतो. तर त्यातल्या त्यात आता आम्ही मग ठरवतो, कारण आम्हाला ह्यातलं ज्ञान नसल्यामुळं लोकांशी बोलताना कसं बोलायचं, त्यांना कन्व्हिन्स कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला सुरुवातीला जमत नव्हत्या. तर आम्हाला तोटा पण होतो ना बराच, की खूपदा तर म्हणजे सगळं आम्हीच सांगितलेलं असतं, म्हणजे अगदी साऊंडवाला सुद्धा
आणि मग अशा लोकांचे पण पैसे आम्हाला आमच्याच खिशातून द्यावे लागतात, हे सुद्धा होतं. तर ठीक आहे, चलता आहे, तो अनुभव म्हणून आम्ही घेतो आणि पुढे जातो, असं होतं. आणि हे फक्त माझ्याच बाबतीत होतं असं नाही, हे मोठ्या मोठ्या कलाकारांच्या बाबतीत सुद्धा होतं. त्यामुळं आम्ही तो अनुभव घेतो आणि पुढे जातो. ओके, सगळ्यात बेस्ट अनुभव मगाचा सोडून, मगाशी तुम्ही जो सांगितलं 4,000 त्याच्यापेक्षा बेस्ट अनुभव? आम्ही नाशिकला एका कार्यक्रमाला गेलो होतो. हा शाहिरीतला बहुधा पहिला माझा बाहेरगावचा कार्यक्रम असेल. त्यांनी व्हिडिओ बघून मला बोलवलं होतं. आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर समोरून एक आजी आल्या. अफजल खान वादाचा मीच लिहिलेला माझा पोवाडा होता, तो मी गायला होतो. आणि त्यांनी झटकन त्यांच्या त्या चंचीमधून, ते तर बघायला पण मिळत नाही हल्ली, चंचीमधून स्टेजवर काढून त्यांनी ते असं मायेने बोटं मोडली आणि 11 रुपये हातात ठेवले. वा. तर ते सगळ्यात मोठं होतं. आणि एकदा अशाच एका नाशिक जिल्ह्यामध्येच आम्ही कार्यक्रमाला गेलो होतो. तर तिथे शिवजयंतीचं शिवआख्यान मांडलं आहे आणि जिजाऊ मासाहेबांचे डोहाळे या विषयाचं मी त्यांना सांगतोय. आणि ती झील लावताना लाईट गेले तरी कार्यक्रम नाही बंद पडला, ती झील तशीच लागली. ती जी झील लावली, ती आरोळी जी लागली होती ती लागलीच होती, कुणीच थांबलं नाही, सगळं सुरू झालं. 3-4 मिनिटानंतर लाईट आले, मग आम्ही बंद करून पुन्हा परत तेच गायलं. तर हे बघून समोरच्या माणसाने ते उठून ते म्हणे, अहो काटा आला अंगावर, माईक नसताना तुम्ही थांबले. तर ही माझ्या गुरुची पुण्याई आहे. तर त्यांनी पटकन असं करून, म्हणजे जेव्हा तुमचा हनुवटीवरून असं कनवटीला हात जातात त्यावेळेला तुमची हे पैशाचं मोल नाही म्हणते मी, पण त्यांची समोरच्या माणसाला अद्भुत असं ऐकून काहीतरी द्यायची उर्मी येते. कुणीतरी हातातली अंगठी काढून तुम्हाला देतो, पितळेची का असेल, कडं काढून देतो, ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. पूर्वीच्या काळी जसं लोक राजे महाराजे माळ काढून द्यायचे, तुला काय देऊ मी या क्षणाला, ही एक भावना निर्माण होते ना, ती भावना फार महत्वाची आणि ती जिंकली मी. आणि असं एकदा नाही झालं, असं खूपदा झालं. ही सगळी गुरुची पुण्य आहे, माझं काही नाही. एखादा शायरी किंवा काय म्हणतात पोवाडा शॉर्ट मध्ये होऊ शकेल तर? हा, मी तुम्हाला एक कवन नक्कीच ऐकू शकेन, 1-2 मिनिटं फक्त. हिंदवी स्वराज निर्माता, नमन शिवनाथा, कीर्तीच्या गाथा घुमे सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात, तुझ्या शौर्याचा अंश रक्तात घेऊन जन्मलो महाराष्ट्रात. जी 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 शिव बाल यवन बिचकत, शिव बाल यवन बिचकत, भिवून थर थरत अशी दहशत, करिता तांडव रुद्र अवतार, हाती घेऊन भवानी तलवार, राष्ट्र राखण्या म्लेच्छ संहार. जी 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 5 पातशायास नमवितो शिव सूर्य राणा, अर्धस्का घेतला शिवरायांचा, कैक मुकले प्राणा. दाजी रजी रजी, दाजी रजी रजी, हे जी रजी रजी रजी. आमच्या या शिवरायांना जिजामातेनं कुठल्या प्रकारचे संस्कार दिले, हा थोडा कल्पना विलास केलेला आहे. जिजाबाईच्या शेजारी बैसून, ऐकतो बाळ शिव बग कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिव बग कथानी कीर्तन. जिजाबाईच्या शेजारी बैसून, ऐकतो बाळ शिव बग कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिव बग कथानी कीर्तन. शूर सरदार चाकर, जिजाबाई सांगतायत, शिवबा शूर सरदार चाकर, शौर्य ठेविले तारण, शूर सरदार चाकर,
शौर्य ठेविले तारण लढती मराठे मैदानी, लढती मराठे मैदानी अनमजत सुलतान, लढती मराठे मैदानी अनमजत सुलतान. पण शिवबा तुम्ही यांची चाकरी देऊया सोडून, यांची चाकरी देऊया सोडून. ऐकतो बाळ शिव बग कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिव बग कथानी कीर्तन. देशसेवेचे संस्कार नसा नसात वाहू दे, देशसेवेचे संस्कार नसा नसात वाहू दे. शिवतत्वाची ही ज्वाला उभ्या राष्ट्रात पेटू दे, शिवतत्वाची ही ज्वाला उभ्या राष्ट्रात पेटू दे. म्हणे श्रीकांत, म्हणे श्रीकांत देवाला विणवून, म्हणे श्रीकांत देवाला विणवून. ऐकतो बाळ शिव बाग कथानी कीर्तन, ऐकतो बाळ शिव बाग कथानी कीर्तन. वा वा, धन्यवाद. खूपच छान. म्हणजे मला फक्त हे सांगा की हे तुम्ही स्वतः रचलेलं होतं? हो, सुरुवातीचा पोवाड्याचं जे काही चरण गायलं आणि हे गीत हे माझं आहे. पोवाड्याच्या माझ्या कार्यक्रमाच्या पूर्ण 2 तासाच्या त्या गाभ्यामध्ये गण मुजरा हा आमचा परंपरेनं आलेला आहे. आमचे पूर्वीपासूनचे जे काही शाहीर आहेत ते गातात. मी पण काही गण लिहिलेले आहेत, पण मी शक्यतो असं बघतो की सुरुवात थोडंसं परंपरेने, आमच्या घराण्याच्या परंपरेने करूया. आणि पोवाड्याचा शिवजन्म आख्यान असेल किंवा शिवाजी महाराजांचं बालपण, शिवाजी महाराजांचं स्त्री दाक्षिण्य, शिवाजी महाराजांचा कुठलाही पराक्रम किंवा मावळ्यांचा काही पराक्रम, हा भाग, हा पोवाड्याचा सगळा भाग माझा असतो. म्हणजे एक याने गोष्ट अशी होते की प्रत्येकजण आमच्या गुरुबंधूंपैकी समजा तेच गात असेल तर मग लोकांना ऐकायला नाविन्य काय, म्हणजे मी का वेगळा, लोकांनी माझं का ऐकावं, याच्यासाठीचा माझा 8 तास. अर्थात गुरुजींनी सांगितले तू लिहितोस, तू तुझं गा, तुझ्या पद्धतीनं, काही प्रॉब्लेम नाही. संगीत आणि गायनाचं ज्ञान असणं गरजेचं आहे. थोडं असावं, लावताय तुम्ही किंवा थोडं असावं. मला सुरुवातीच्या काळात गाता येत नव्हतं. म्हणजे मला गायनाचा आवाज आहे हे मला नंतर खूप उशिरा कळलं, D.Edला असताना. बासरीचं थोडंसं शिक्षण झालेलं आहे माझं. आडवी बासरी जी येते त्या बासरीच्या एक किंवा 2 परीक्षा देऊ शकेल इतपत माझं ज्ञान होतं. सुराचं ज्ञान तिथून होतं, पण मी गाऊ शकेन का ह्याची मला काहीच शाश्वती नव्हती. हां, जर तुम्हाला गाता येत असेल तर तुम्हाला पटकन या गोष्टी आत्मसात करता येऊ शकतात. पण गाणं म्हणजे मी असं म्हणेन करू शकतो, म्हणजे एखादा माणूस गाणं शिकू शकतो, पण ते मधलं जे तुमचं सांगणं आहे ना ते मात्र तुम्हाला वेगळं तुमचं जमलं पाहिजे. ते जमलं तर मग दुधात साखरेसारखं म्युझिक किंवा संगीताबरोबर तो आवाज मिक्स होणं आणि तो वेगळा न वाटणं खूप महत्वाचं आहे. पण तुम्ही गाणं आत्मसात करू शकतात. गुरुजी म्हणतात तुम्ही सूर लावू शकाल, पण आयुष्याचा सूर गवसू दे शाहिरीत, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे बरं, जरा थोड्याशा वेगळ्या गप्पा मारूयात. शाहिरी शिवाय तुम्ही नाटकांमध्ये पण काम केलेलं आहे. तुमचं एक नाटक होतं की 50 पैकी 47 फक्त. याच्याबद्दल शॉर्ट मध्ये काय? कविताई पुरंदरे यांनी ते दिग्दर्शित केलेलं नाटक मुलांच्या, आपण असं म्हणूयात की जी उत्तम गुणांनी पास होणारी जी काही मुलं आहेत त्यांच्या आयुष्यात अचानक एखाद्या स्ट्रेसमुळं किंवा एखाद्या गोष्टीमुळे आलेलं नैराश्य आणि याच्यामुळे ते त्यांचा गुणवत्ता खालावते असं ते स्वतः, आणि त्याच्यामुळे त्यांना एक नैराश्य येतं आणि त्यातून ते काही टोकाचं पाऊल उचलतात. याच्यावर भाष्य करणारं ते छान नाटक होतं, त्याच्यामध्ये एक भूमिका केली होती. हे सोडून मी कॉलेजला असताना नावाचं पण एक नाटक होतं. हां, त्या नाटकामध्ये म्हणजे त्या नाटकाचं असं आहे की त्याचं जे टायटल ट्रॅक आपण असं म्हणूयात, ज्याने नाटकाची सुरुवात होते ती पोवाड्याने होते. तर त्याच्यामधलं एक सुरुवातीचं मगाशी मी ते गायलं ते हिंदवी स्वराज्य निर्माता, हे ते सुरुवातीचं चरण आणि त्याचं ते पूर्ण गायन, त्याचं रेकॉर्डिंग हे मी केलं. त्यांचं नाटक दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या शहरामध्ये असल्यामुळं मला संधी मिळाली नाही काम करण्यात. मला जरूर आवडेल.
पण आता कसं झालंय, नाटक या क्षेत्राशी मी आहे संबंधित कुठल्या ना कुठल्या माध्यमातून. शाळेत असताना स्पर्धांच्या माध्यमातून म्हणा, किंवा हे आत्ता रिसेंटली 50 पैकी 47 आणि पुन्हा कोणारचा कळसाध्या नावाचं एक नाटक होतं, त्याच्यामध्ये एक 5-6 गाणी मी लिहिली होती. आणि काळे सर म्हणून एक हार्मोनियम वादक होते, त्यांनी त्याला चाली लावल्या होत्या आणि त्याचं गायन पण मी केलं. त्याचे 2 प्रयोग पण झाले होते. तर हे आता जर असा काही ऑफर आल्या तर मी असा शक्यतो असा प्रयत्न करतो की क्रांतिकारक आणि शिवाजी महाराज यांच्याविषयीचा असेल आणि शाहिरी बाजाशी असेल, कारण आता माझा हा बाज झालेला आहे, ओळख झाली आहे ही. तर ह्याच्यातून पुन्हा दुसरीकडे डायव्हर्जन नको, कारण तुम्हाला तुमच्या लुकमुळे असेल किंवा तुमच्या फोटोवरून तुम्हाला बऱ्याच ऑफर येतात, पण तुमचं ध्येय तुम्हालाच कळलं पाहिजे की आता मी हे या रस्त्यावर चालायचं ठरवलंय तर मी या रस्त्याने चाललं पाहिजे. त्यामुळे आता मी बाकीच्या ऑडिशन्स वगैरे बंद केल्या. जर शिवाजी महाराजांच्या संदर्भातलं काय असेल किंवा क्रांतिकारकांच्या संदर्भातलं काय असेल तर मी जरूर तिकडे जायचा प्रयत्न करतो, तेही माझं सगळं बघून. आतापर्यंत कौतुकाची थाप म्हणजे काय अवॉर्ड रिवॉर्ड्स काय मिळाले आहेत बऱ्यापैकी. हे आता एक नुकताच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याच नावावरचा एक पुरस्कार आहे, तो बोपोडी मध्ये छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघाचे जे होते त्यांच्या मतदारसंघातून तो मिळाला. त्यांनी पण हे जे गीत होतं, हे आता जे गायलं, हे गीत त्यांना फार आवडलं होतं. स्वलिखित शाहिरी आहे, त्याच्यामुळे मग त्यांनी बोलवून सन्मान 1 तारखेला केला होता. सुखकर्ता सांस्कृतिक कला मंच आहे पुण्याच्या पर्वती भागात, त्या लोकांनी एक कामगिरीबद्दल सत्कार केलेला आहे. त्याच्यानंतर आपल्या महाराष्ट्र शाहीर परिषदेचा शाहिरी प्रेरणा पुरस्कार, जो शाहीर निरगुडकर म्हणून होऊन गेले, त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ एक दिला जातो, नवोदित शाहिरांना दिला जातो. तो नवोदित शाहिरी प्रेरणा पुरस्कार एक मिळालेला आहे. आणि लोक असं खूप ठिकाणी बोलवतात सन्मान म्हणून, आणि त्यावेळेला पण छान वाटतं की हे केलं आहे. आज जिथं कुठं आहे त्याच्यामध्ये जर तुमच्या यशाचं कॉन्ट्रीब्युशन किंवा तुम्हाला पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिली अशी 5 लोकांची नावं सांगायची झाली तर कोणाची सांगा? सगळ्यात प्रथम जर घ्यायचं झालं तर माझे गुरुजी शाहीर सम्राट डॉक्टर देवानंदजी माळी, हे बाप माणूस. ह्यांना संपूर्ण क्षेत्रातलं हे ज्ञान जे काही आज मिळतं, आज मला तुम्ही बोलवलं ह्याचं दुआ त्यांना मानतो मी. ते नसते तर मला तुम्ही का बोलवलं असतं. सगळ्यात मोठं श्रेय त्यांना. त्यानंतर दुसरं श्रेय द्यायचं झालं तर माझ्या पत्नीला, कारण तिने प्रत्येक वेळेला मला याच्यामध्ये साथ केली. विश्वास की हे वेगळं आहे काहीतरी, हा पूर्ण विश्वास दाखवल्याबद्दल तिला. त्याच्यानंतर आई वडील आहे, अर्थात जन्म दिला आणि प्रेरणा अखंड द्यायचे का आज नाही आहेत, पण अखंड प्रेरणा त्यांची पुण्याई आहे म्हणून हे आहे. आणि मग प्रेक्षक वर्ग येतो, ज्यांच्यामुळे मला नवीन काहीतरी लिहायची आणि नवीन सांगायची आहे. आणि 5वं म्हणजे माझे टीकाकार, ते सुधारण्याला हो खूप वाव देतात. त्यांच्यामुळं खूप छान गोष्टी मला कळतात. खरं ते लोक असले पाहिजेत, नाही तर मग तुम्हाला तुमचा आरसा दिसत नाही. त्यामुळं त्यांना पण खूप मोठं श्रेय मी देतो. अशा टीकाकारांनी सुद्धा अगदी माझ्यातल्या गोष्टी समजावून सांगाव्यात, म्हणजे जेणेकरून नसेल तर आपण ग्रोथ नाहीच होऊ शकत. आणि त्यांचा आभारच मानला. हो तसंच, अगदीच तसं. त्याच्यामुळे आपल्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन खूप संधी मिळते, करतो. बरं, मला तुमची आवडती एक कविता ऐकवा, त्याच्यानंतर प्रेक्षकांना काही संदेश द्यायचा आहे तुम्हाला. पहिली तर कविता तुम्ही लिहिलेली, तुमची आवडती, बेस्ट वन. माझ्या आवडत्या अशा बऱ्याच आहेत, म्हणजे 250-300 कविता आहेत, त्याच्यामध्ये बऱ्याच आहेत. तुमचा काही कविता संग्रह वगैरे प्रकाशित? नाही, खरं तर आम्ही कविता संग्रहाच्या अगोदर पोवाड्याचा संग्रह पहिला काढावा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. साहित्य चोरीला जातं का काय अशी भीती निर्माण झाली, त्याच्यामुळे आता आम्ही पहिला त्याच्यावर, कारण जेव्हा असं हो अगदी आता ते म्हणजे गुरु आज्ञेनेच आम्ही ते गोष्टी मनावर घेतलेल्या आहेत. तर ते म्हणजे इतपत आम्हाला परमेश्वराने ज्ञान दिलं, गुरुने एवढा आशीर्वाद दिला की या गोष्टी होऊ लागल्या. त्यामुळे ते आम्ही करणार आहे. कविता संग्रह सुरुवातीला काढायची माझी फार इच्छा होती, तर तसं साहित्य पण आहे माझ्याकडे. बऱ्याच गोष्टी आहेत, पण
एक शेर ऐकवतो फक्त, खूप आवडीचा आहे, मी खूप वेळा तो म्हणत पण असतो. व्यवहार चोख इथले असतात माणसांचे, व्यवहार चोख इथले असतात माणसांचे, आई शिवाय दुसरे निस्वार्थ प्रेम नाही, आई शिवाय दुसरे निस्वार्थ प्रेम नाही. बऱ्याच कविता आहेत, बऱ्याच कविता मुखोद्गत आहेत कवींच्या पण त्यातल्या त्यात हे मला नेहमी लक्षात ठेवतो आणि तेच प्रेरणा घेऊन लक्षात ठेवण्यासारखं. हो अगदी. जे युवा कला क्षेत्रात येऊ इच्छितात त्यांच्यासाठी पहिला संदेश तर तुम्ही दिलाय, फुल डिपेंडन्सी ऑन याच्यावर नका ठेवू. पण अजून काही संदेश द्याल ऑडियन्सला? संदेश देण्यात हे नाही, माझं अगदी आत्ता तर सुरू झालेलं आहे या क्षेत्रातलं काम, आणि मी सुद्धा विद्यार्थी आहे. मी माझ्या ह्याच्यामध्ये सांगितलं की मी आजन्म इंग्लिशचा विद्यार्थी आहे आणि आजन्म लोककलेचा विद्यार्थी, कारण मी त्यातून हे खूप मोठं आहे. हो म्हणजे अजून मी काहीच आत्मसात म्हणा मला ज्ञान मिळालं नाही. मी उणपुरं तुमच्या पुढं मांडतोय. म्हणजे आमचे बंधू म्हणतात आपण उष्ट वाढतोय कोणाचं तरी खाऊन, ते पण. त्यामुळं थोडंसं मला असं वाटतं की करिअर बघा तुम्ही, हे म्हणजे हे घ्यावं, हे टिकलं पण पाहिजे ना. आणि कुठल्या ना कुठल्या मार्गाने समजा एखादा मुलगा पोवाडा गातोय तर त्याला आपण थोडंसं प्रोत्साहन देऊयात, पण याच्यावरती फुल डिपेंडन्सी ठेवू नका. आणि हे तुम्हाला सांगण्यासाठी नाही, तुम्हाला शोधण्यासाठी आहे. मला स्वतःला त्याचा फार हे होतं की मला अजून काय नाही केलं पाहिजे हे पहिला मला कळलं पाहिजे. म्हणजे काय केलं पाहिजे हे करतोयच ना पण, गाणं असेल, हे असं गायचं ते, पण काय नाही केलं पाहिजे एक शाहीर म्हणून, ह्याचा शोध म्हणजे हे आहे. त्यामुळे ते पण पूर्ण आत्मसात करा आणि पूर्णपणे गुरुला समर्पण, पूर्णपणे गुरुला समर्पण. माझं आजचं जे काही हे थोडं फार जे काही नाव झालं महाराष्ट्रात, लोक बोलवतात आणि गप्पा मारायला किंवा लोक शाहीर या विषयावर हे करतात, ह्याचं सगळं श्रेय गुरूंना आहे. कारण जर मी त्यांच्या सानिध्यात नसतोच राहिलो तर मला हे काहीच आलं नसतं. म्हणजे मला चांगलं आठवतं की आमच्या घरामध्ये मला डफ पण वाजवता येत नाही, पण आज डफ मला बऱ्यापैकी माझ्या म्हणजे मी त्या घराण्याचा शाहीर सांगण्या इतपत डफ मला येतो. हे त्यांची पुण्याई आहे, हे त्यांचा आशीर्वाद आहे. तर त्यांनी नुसता हात ठेवल्यामुळे जर एवढ्या गोष्टी होत असेल, ज्या वेळेला ते कान धरून शिकवतील त्यावेळेला तर मग तुम्ही कुठे जाऊ शकता. त्यामुळं पूर्ण गुरुला समर्पण, कुणीही तुमचे जे कोणी गुरु असेल त्या गुरुला समर्पण तुम्ही दिलं तर तुम्ही नक्की खूप गोष्टी आत्मसात करू शकता. तर हे समर्पणाची भावना असायला पाहिजे. ह्या 2-3 गोष्टी आहेत. श्रीकांतजी, जे काही संदेश दिलाय तो अतिशय महत्त्वाचा. तुम्ही कुठल्याही फील्डमध्ये असाल, कुठल्याही फील्डमध्ये तुम्हाला ग्रो करायचं आहे तर मेंटॉर पाहिजे, गुरु पाहिजे आणि त्याच्या पुढे समर्पण पाहिजे. हा पॉडकास्टचा एवढा जरी भाग तुम्ही तुमच्या आयुष्यात इम्प्लिमेंट केला तर मला वाटतं तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये रिअल विजेता, रिअल हिरो बनू शकाल. मित्रांनो, खूप साऱ्या कलांना आपण मान सन्मान देतच असतो. नको तसले चित्रपट आपण बघत असतो, नको तेवढे हजारो करोडोंचे व्यवसाय त्यांना देतो आहे. पण आपली जी लोककला आहे, जी आपल्यामधली राष्ट्रभक्ती, आपल्यामधला जो काही पुरुषार्थ आहे बाहेर काढू शकते, अशा लोककलेला लोकाश्रय नाही आहे असं मला वाटतं. जसं श्रीकांत सरांनी सांगितलं की साधं थोडेसे पैसे द्यायचं म्हटलं तरी लोक फोन उचलत नाहीत. तर एवढे तरी आपण म्हणजे खालच्या दर्जाचे लोक नाही आहे. मला असं वाटतं की श्रीकांत सरांची किंवा जे काही त्यांचे कार्य आहे शाहिरीचं, प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीने जसं कीर्तनाचा कार्यक्रम ठेवताना शाहिरांचा 2 तासाचा प्रोग्राम ठेवून तर बघा. शाळांमध्ये ठेवा, कॉलेजेसमध्ये ठेवा. जी मुलं आज डिस्ट्रॅक्ट होत आहेत, जे नैराश्यात चाललेले आहेत, ती लोक याच्यातून बाहेर येऊ शकतात. मला असं वाटतं की श्रीकांत सर, तुमच्या परमिशनने तुमचा नंबर मी खाली देतो. जर तुम्हाला वाटलं तर त्यांना नक्की संपर्क करा. पण कृपया, ते म्हटलेत की बाबा मला काय द्याल नाही द्याल मी येऊ शकतो, तर तसं काही करू नका. ठीक आहे. हे बघा, सन्मानाने तुम्ही पण तुमचे ओळखीचे लोक असतात, तुमचा मालक तुमच्या ओळखीचा आहे, मग तो जर म्हटला 1 महिना फ्री काम करा तर करणार का तुम्ही? तर प्रत्येक माणसाला जगण्यासाठी, उदरनिर्वाहासाठी पैशांची गरज आहे. पैसा सर्वस्व नसला तरी त्याच्याशिवाय काहीच नाही आहे. सो प्रत्येकाने हा विचार नक्की करा. त्यांनी काय मला हे बोलायला सांगितलं नव्हतं.
मी माझ्या वतीने हे सगळं ॲड करतोय. मला खूप आवडलं त्यांचं पोवाड्याचा जो विषय होता तो. तर हा प्रोग्राम तुम्हाला कसा वाटला? श्रीकांत सरांची जे काही गाऊन दाखवलं, जे काही पोवाड्याबद्दलचा इतिहास किंवा त्याचे प्रकार वेगवेगळे सांगितले, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की मला चॅट बॉक्समध्ये रिप्लाय करा. श्रीकांत सरांना फोन करून काही फीडबॅक द्यायचा असेल तरी तुम्ही देऊ शकता. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नावाच्या बटनला हिट करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या रिअल हिरो बरोबर पुढच्या पॉडकास्टमध्ये. तत्पूर्वी श्रीकांत सरांचं मनापासून आभार मानतो की सर तुम्ही इथं आलात आणि तुमच्या मधुरवाणीनं विजेता कॉर्नरला पूर्ण आंघोळ घातली. त्याबद्दल धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.